जिल्हाधिकारी अविशांत पंडा हे गडचिरोलीच्या दक्षिण भागाच्या दौऱ्यावर आहेत. अहेरी येथील महिला व बाल रुग्णालय आणि उपजिल्हा रुग्णालयाला भेट देऊन त्यांनी पाहणी केली. यावेळी अचानक जिल्हाधिकारी पंडा यांनी भेट देताच अधिकाऱ्यांची बंबेरी उडाली. विशेष म्हणजे अमरावतीच्या घटनेनंतर त्यांची ही भेट महत्त्वाची मानली जाते. त्यांनी अधिकाऱ्यांशी संवाद साधतानाच सुविधांची देखील पाहणी केली. आमचे प्रतिनिधी महेश गुंडेटीवार यांनी त्यांच्याशी संवाद साधला. आज जिल्ह्याच्या दक्षिण भागाच्या दौऱ्यावर आहेत. विशेष म्हणजे महिला बाल रुग्णालय आणि SDS ला त्यांनी भेट दिली आहे. अमरावतीची घटना घडल्यानंतर ही भेट त्यांची खूप महत्वाची आहे. त्यांनी काय निर्देश दिले आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. तर काय सांगाल, आज आपली भेट झाली आहे SDS आणि महिला बाल रुग्णालयाला आपण भेट देऊन इन्स्ट्रक्शन दिली. एकंदरीत अमरावतीमध्ये घटना घडल्यानंतर आपण स्वतः पुढाकार घेऊन या ठिकाणी भेट देऊन मार्गदर्शन करतात. आज व्हिजिट आपलं जे महिला बाल रुग्णालय आणि SDS झालेली आहे, तिथे एकंदरीत मॅनपॉवरचं काय आहे, सद्यस्थिती काय स्टेटस आहे, आपले जे इलेक्ट्रिकल इक्विपमेंट्स आहे त्याचं ऑडिट झालेलं आहे की नाही, त्याचं कंप्लायन्सची काय परिस्थिती आहे, बाकी गळती किंवा इतर किरकोळ दुरुस्ती कुठे कुठे काय गरज आहे. आता फ्लड संकलन युनिट इथे आपण त्याच्यासाठी आपण मान्यता दिलेला आहे, ते सुरू करायला काय इश्यूज आहे का, आणि ओव्हरऑल जो आपला हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर आणि मेंटेनन्स याच्यामध्ये काय इश्यूज आपले डॉक्टर्सच्या मार्फत काय आपल्या समोर येत आहे का, त्याच्याशी निगडीत माझी व्हिजिट होती. काय काय आपण सूचना दिलेल्या आहे आणि जे मॅनपॉवरचा जो एक इश्यू गडचिरोलीच्या नेहमीचा आहे त्याच्यासाठी पण आपण शासनासोबत काय काय आपण पाऊल आपण उचलू शकतो त्याच्याबद्दल पण एक चर्चा झालेली आहे. ओव्हरऑल याच्यावर आपण काम करतो. एकूणच आपण बघू शकता अमरावतीच्या घटनेनंतर आता जिल्हाधिकारी स्वतः या ठिकाणी भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी करताय आणि त्यांना इन्स्ट्रक्शन देण्यात आले आहे. महेश गुंडेटीवार, LS मराठी, अहेरी, गडचिरोली.